तर सध्याचं जग हे स्टार्टअपचं जग आपण म्हणतोय. इथे बरेच ऑन्टरप्रेनर्स आहेत आणि त्यातून नवीन नवीन आयडियाज समोर येत आहेत, नवीन नवीन गोल ठेवले जात आहेत. मला असं विचारायचं की आता आपण बिझनेस ओरिएंटेड मध्ये काही विशिष्ट गोल ठरवताना, काही टार्गेट्स ठरवताना आपले इमोशन्स किती महत्वाचे ठरतात या सगळ्या त्याच्यामध्ये? डेफिनेटली या इमोशन्सचा सगळ्यात मोठा रोल आहे तुमचे गोल्स किती पूर्ण होतील. आता माझ्याकडे गोल सेटिंगचे पण वर्कशॉप वेबिनार्स होतात किंवा त्याच्यामध्ये मी 1-to-1 कन्सल्टेशन पण देतो. मॅक्सिमम लोक माझ्याकडे येणार आहे त्यांनी गोल ठरवलेला असतो एका मोटिवेशन मध्ये येऊन. तो गोल ठरवला जातो आणि काही काळानंतर त्या गोलचा त्यांच्यावरच प्रेशर यायला लागतं, म्हणजे त्या गोलची भीती वाटायला लागते. बरोबर. सो या गोल सेटिंग मध्ये जर इमोशनचं महत्व तुम्ही विचाराल तर सगळ्यात अगोदर आपले गोल्स जे आहेत ना न्यूट्रली आपण ठरवायला पाहिजे. म्हणजे आपला गोल स्मार्ट असावा. हे युट्यूब वरती बघून सगळ्यांना पाठ झालंय. एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, एम स्टँड्स फॉर जे काही असेल ते. पण काय होतं या ओव्हर मोटिवेशन मध्ये, जो मोटिवेशनचा चष्मा आहे किंवा जे मोटिवेशन स्टार्टअपच्या बाबतीत, नवीन बिझनेसच्या बाबतीत दिलं जातं, तुम्ही जर त्यांची टॅगलाईन बघाल तर 15 मिनिटांमध्ये एवढे लाख कमवा, 1 महिन्यामध्ये इतके कोटीचं फंडिंग उभी करा. आणि मग या ट्रॅपमध्ये कोण सापडतं? ज्यांचा इमोशनवरती कंट्रोल नाही. जे लोक या प्रकारचे व्हिडिओ बघतात, मोटिवेशन मध्ये येतात आणि स्टार्टअपला सुरुवात करतात, या ठिकाणी कुठंतरी कोणाचं तरी चकाकणारं सक्सेस बघून तो व्यक्ती मोटिवेट होतो, पण त्या सक्सेसला मिळवण्यासाठी टेक्निकली याला जे काही करायचंय ना ते हा विसरूनच जातो. त्यामुळे कुठलाही गोल ठरवताना किंवा स्टार्टअप जर तुम्हाला सुरुवात करायचंय तर इन अँड आउट आपण न्यूट्रल असायला पाहिजे त्यावेळेस. म्हणजे भावना आपली मोटिवेटेड पण नसावी आणि डिमोटिवेटेड पण नसावी.